हाय फ्रेंड्स, नमस्ते। इंडियन आहार मध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी घरगुती तुम्हाला गोडा मसाला दाखवणार आहे। हा गोडा मसाला खूप अशा भाज्यांमध्ये वापरला जातो, तसेच जसं मसाले भातामध्ये सुद्धा हा वापरला जातो। तर ही रेसिपी मी माझ्या पद्धतीची तुम्हाला शेअर करते। यासाठी मी हे खोबरं थोडं भाजून आधीच ठेवलेलं होतं। हे जवळजवळ 2 वाट्या म्हणजे 100 ग्रॅम खोबरं आणलेलं होतं। ते वाटून खिसल्यानंतर 2 वाट्या झालेलं आहे। हे थोडंसं मी गरम भाजून घेतलेलं आहे। हे घेतलं आहे। त्याच्यानंतर धने घेतलेले आहेत। धने 100 ग्रॅम आहे। 50 ग्रॅम जिरे आहेत। तमालपत्र 10 ग्रॅम आहे। दगडफूल आहे 5 ग्रॅम। हे 2 हिंगाचे खडे आहेत 5 ग्रॅम। हे आहे लवंग, मिरी आणि नागकेशर यामध्ये मिक्स केलेलं आहे। हे सर्व 5-5 ग्रॅम आहे। त्यानंतर मोठी विलायची, शहाजिरे, दालचिनी आणि चक्री फूल, हिरवी विलायची आणि त्याचबरोबर मी घेणार आहे तीळ। तीळ हे 100 ग्रॅम आहेत। हे सर्व साहित्य यातलं काही भाजून घेणार आहे आणि काही थोड्याशा तेलावरती परतून घेणार आहे। आता यामध्ये मी धने, जिरे, तीळ, खोबरं भाजून घेणार आहे आणि हा बाकीचा जो मसाला आहे, हा सर्व मसाला मी तेलामध्ये थोडा फ्राय करून घेणार आहे। फ्रेंड्स, अशा प्रकारे खोबरं, धने, जिरे भाजून घेतले आणि बाकीचा सर्व मसाला मी तेलामध्ये फ्राय करून घेतला आणि मिक्सर मध्ये हा मी बारीक करून घेतलेला आहे। अशा प्रकारे हा गोडा मसाला तयार झालेला आहे। तर तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा, भाज्यांमध्ये हा मसाला वापरून बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला हा मसाला कसा वाटला। हा मसाला आपण घरीच वाटलेला आहे, कारण हा थोडा होता, थोड्या क्वांटिटी मध्ये मी बनवलेला होता। त्यामुळे गिरणीमध्ये किंवा कांडपमध्ये एवढा कमी ह्याच्यात ते दळून देत नाहीत, वाटून देत नाहीत, म्हणून हा आपण मिक्सर मध्ये हे केलेला आहे, वाटून घरीच तयार केलेला आहे। अशा प्रकारे ही जी माझी रेसिपी आहे ही तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा।